श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, प्राचीन काळापासूनच दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रज्वलित आहेत आणि पुराणांमध्ये ही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तीव्र असते किंवा दिवा अचानक विझणे, दिव्याची तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात. याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेत ठेवली तर अचानक दिवा विझतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो. तर या घटनांमुळे ही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात. म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे या संबंधीचे संकेत आपणास मिळतात. मित्रांनो, आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया. दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो, दारिद्र्यता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो. परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला कलेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे. सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील. पुराणांमध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्यतेचा नाश होतो. शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्वही सांगितले आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही. घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो, ज्यामुळे परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात. या दुःखाचा निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. दिवा घराला प्रकाशवान करतोच, तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो. तर मित्रांनो, आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये, दिव्याचे विविध प्रकार असतात, कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये दिवाबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणूही नष्ट होतात. जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तीच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आढळून घरात चारही दिशांना पसरवतात, ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच शरीरात असलेल्या रोगांचे नाश होतो. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता, तेव्हा तुम्ही आपल्या पूजाघरात देवी देवता यांच्या मूर्तीच्या समोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते? दिवा सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.
त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील. तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा. तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे. दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नको. देवाच्या समोर अखंडित दिवा लावू नये, हे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझू नये. असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली गेली आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेत घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा रोज लावला पाहिजे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते. नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा, जसे की फुलाच्या पाकळ्यावर देखील ठेवू शकता. तसेच अक्षतांवर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी वेगवेगळा लावावा, अगदी पूजा करताना सुद्धा. जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा. त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो. तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याला, ज्योतीला नमस्कार आहे. शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपसह किंवा दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ मिळतो ते जाणून घेऊया. जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्य प्राप्ती होते. त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि घरातून रोगराई दूर होते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते. जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असेल तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावावा. उत्तर दिशा धनाची देवता कुबेराची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये, कारण ही यमाची दिशा आहे, मृत्यूची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा मृत्यू होतो. आता दिव्याच्या संकेतांबद्दल जाणून घेऊया. जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते. तुम्हाला कोणत्या रोगांमुळे किंवा दीर्घकाळापासून चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते. पण जर या दिशेत दिवा ठेवला असा लगेच विझला तर तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या भोगावे लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असाल आणि दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच मोठे शुभ संकेत आहेत. हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते. दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि ती अचानक विझली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू